नमस्कार, गुड मॉर्निंग आणि ज्ञानदीप अकॅडमीच्या हिंदू अनालिसिस सीरीज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सो या ठिकाणी 20 फेब्रुवारीचे हायलाइट्स आपल्याला डिस्कस करायचे आहेत मेन्सच्या दृष्टिकोनातून. त्यामध्ये पहिला महत्त्वाचा मुद्दा आजच्या न्यूजपेपर मधला भू कानून विथ रिस्पेक्ट टू स्टेट ऑफ उत्तराखंड. मग या ठिकाणी भू कानून म्हणजे नेमकं काय असतं, लॉ कशाशी रिलेटेड आहे, कशात गव्हर्न करतो आणि त्या कॉन्टेक्स्ट मध्ये हा का इम्प्लिमेंट करण्यात आला होता इन द स्टेट ऑफ उत्तराखंड, याचा सिग्निफिकन्स समजून घेणं त्या ठिकाणी रेझिलियन्सच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं ठरतं. दुसरा आर्टिकल पॉप्युलिझम बद्दल टेक्स्ट आणि कॉन्टेक्स्ट त्या ठिकाणी एडिटोरियल आहे मणिपूर मधल्या क्रायसिस बद्दल. आता या ठिकाणी प्रेसिडेंट रूल लागू झाली आहे किंवा मणिपूर मधले ऍक्च्युअल इश्यूज हे आपण मल्टिपल टाइम्स डिस्कस केलेत, ते रिपीटेडली आपण पुन्हा डिस्कस नाही करणार. पण त्यातला नवीन अँगल जो एडिटोरियल मध्ये त्यांनी मेन्शन केलाय की पॉलिटिकल स्ट्रॅटेजी म्हणजेच त्या ठिकाणी पॉप्युलिझम ह्या कन्सेप्टला आपल्याला डिस्कस करायचं आहे. आता पॉप्युलिझम या ठिकाणी जीएस साठी महत्वाचा आहेच आहे मेनसाठी, पण यासोबत ज्यांचा सोशिओ ऑप्शनल आहे त्यांच्यासाठी हा टॉपिक जरा जास्त महत्त्वाचा ठरतो. पॉप्युलिझम ही थिअरी काय आहे, त्याच्या वेगळ्या वेगळ्या डेफिनेशन्स किंवा इंटरप्रिटेशन्स काय आहेत हे या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. तिसरा मुद्दा सर्व्हायव्हल ऑफ चीताज वरती आर्टिकल आहे आजच्या न्यूजपेपर मध्ये. सो त्यातला एक आघाडा आपल्याला बघून घ्यायचा आहे. आणि लास्टली टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर ज्यावरती एक टेक्स्ट आणि कॉन्टेक्स्ट आहे. ह्यामध्ये डिझास्टर मिटिगेशन आणि रेझिलियन्स इन्फ्रास्ट्रक्चर याबद्दल त्यांनी उल्लेख केलेला दिसतो. सो हे चारही आर्टिकल्स तुमच्या मेनसाठी खूप जास्त महत्त्वाचे ठरतात. व्हेरी इम्पॉर्टंट आर्टिकल्स फ्रॉम टुडेज न्यूजपेपर. सो लेट अस बिगिन विथ आवर अनालिसिस. पहिला मुद्दा त्यामध्ये स्ट्रिक्टर लँड लॉज इन उत्तराखंड ॲज कॅबिनेट गिव्स नॉट दॅट इज परमिशन ग्रीन सिग्नल टू भू कानून. आता हा भू कानून म्हणजे नेमका काय असतो समजून घेऊया. नाउ भू कानून इज अ सेट ऑफ stringent that is strict provisions pertaining to purchase and sale of agricultural or horticulture and residential lands by the non-residents of Uttarakhand. म्हणजे भू कानून हे ते सेट ऑफ रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत, कायदे आहेत की फॉर एक्झाम्पल एखादा नॉन रेसिडेंट आहे उत्तराखंडचा, फॉर एक्झाम्पल उत्तराखंडच्या बाहेर किंवा नेबरिंग स्टेट्स मधला एखादा रेसिडेंट असेल, होऊ शकतं यूपीचा एखादा रेसिडेंट असेल किंवा मध्य प्रदेशचा एखादा रेसिडेंट असेल आणि त्याला जमीन घ्यायची आहे, बरोबर. दॅट कॅन बी ऍग्रिकल्चरल लँड किंवा रेसिडेन्शियल इंडस्ट्रियल पर्पज साठी लँड असू शकतं त्यातल्या त्यात. सो त्या सेट ऑफ म्हणजे त्या सिच्युएशन मध्ये कुठले सेट ऑफ रूल्स आणि रेग्युलेशन्स त्या व्यक्तीवरती लागू होतील त्या सेट ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन्सला म्हटलं जातं भू कानून. फाईन. आता सुरुवातीला जेव्हा अमेंडमेंट नवीन सुधारणा यात केली गेली नव्हती त्यावेळेस प्रोव्हिजन्स कसे चालायचे तर बघा. अर्लियर कोणीही म्हणजे कुठलाही व्यक्ती फ्रॉम एनी पार्ट ऑफ इंडिया फ्रॉम एनीवेअर इन इंडिया कुड परचेस लँड इन उत्तराखंड विदाउट एनी लिमिट्स और रेस्ट्रिक्शन्स. मग सुरुवातीला कसं व्हायचं की एनीवन फ्रॉम कंट्री दॅट इज एनी रेसिडेंट ऑफ इंडिया एनी सिटीजन ऑफ इंडिया who does not reside in Uttarakhand was able to purchase land in Uttarakhand. So तो कायदा होता. सुरुवातीला anyone from country was able to purchase around 12.5 acres of agricultural land across Uttarakhand. आणि हा जो एक्सटेंट आहे 12.5 चा तो कधी कधी स्पेशल इन्स्टन्सेस मध्ये स्पेशल सिच्युएशन्स मध्ये वाढवण्यात सुद्धा येत होता. त्यामध्ये बदल काय केला आपण म्हणजे ह्या नवीन कायद्याने बदल काय केलेला आहे तर बघा. Under the amended laws, a blanket ban on agricultural land purpose will be applicable in the state capital Dehradun as well as in Pauri Garhwal, Tehri Garhwal, Uttarkashi, Rudraprayag, Chamoli, Nainital, Pittorgarh, Champawat, Almora and Bageshwar districts. म्हणजे जो नवीन कायदा जो नवीन अमेंडमेंट झाला आहे ओरिजिनल लॉ मध्ये ओरिजिनल कायद्यामध्ये भू कानून मध्ये तो सेट ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन्स काय सांगतात की जो रेसिडेंट नाहीये उत्तराखंडचा दॅट इज नॉन रेसिडेंट ऑफ उत्तराखंड विल नॉट बी एबल टू परचेस ऍग्रिकल्चरल लँड. विशिष्ट त्यांनी शब्द मेन्शन केलाय. दे आर स्पेसिफिकली टॉकिंग अबाउट ऍग्रिकल्चरल लँड इन उत्तराखंड. सो ह्या स्टेट्स मध्ये जी ऍग्रिकल्चरल जमीन असेल ती एखाद्या नॉन रेसिडेंट द्वारे विकत घेतली जाऊ शकत नाही. सो हा आहे नवीन अमेंडमेंट इन द ओरिजिनल लॉ. या ठिकाणी याचा हेतू काय होता, व्हॉट वॉज द ऑब्जेक्टिव्ह और इंटेन्शन बिहाइंड दिस. द इंटेन्शन वॉज प्रिझर्विंग द ओरिजिनल फॉर्म ऑफ द प्रोव्हिन्स ऑफ उत्तराखंड. म्हणजे एक गोष्ट इथं लक्षात घ्या, उत्तराखंडची जमीन किंवा उत्तराखंडचा लँडस्केप जर तुम्ही कन्सिडर केला तर इट इज अनकॉन्सोलिडेटेड, मोर ऑर लेस तिथे अनकॉन्सोलिडेटेड जमीन आहे.
इकोलॉजीच्या दृष्टिकोनातून उत्तराखंड हे खूप फ्रजाईल इकोसिस्टम ठरतं, बरोबर. फ्रजाईल दॅट इज नाजूक इकोसिस्टम आहे. त्या ठिकाणी जर एक्सेसिव्ह कमर्शियल ऍक्टिव्हिटीज म्हणा किंवा कमर्शियल इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यात आलं, आता पर्टिक्युलरली जे नॉन रेसिडेंट्स असतात उत्तराखंडचे, त्यांना उत्तराखंडमध्ये जमीन का घ्यायची असती? कारण त्यांना तिथं व्यापार करायचा असतो. त्यांना तिथं होऊ शकतं की टुरिझमसाठी हॉटेल बांधायचं असेल किंवा एखादी इंडस्ट्री बांधायची असेल किंवा हॉर्टिकल्चर रिलेटेड कुठली फॅक्टरी डेव्हलप करायची असेल. सो थोडक्यात जर बघायचं झालं तर नॉन रेसिडेंट्स तिथं बेसिकली इकोलॉजिकल गोष्टीचा विचार न करता फक्त इकॉनॉमिक रिटर्न्सचा आणि कमर्शियल गेन्सचा विचार करतात. सो ह्या सगळ्या गोष्टी ओव्हर एक्सप्लॉयटेशन थांबवण्यासाठी आणि जो ओरिजिनल पॅटर्न होता, जो ओरिजिनल लँडस्केप होता उत्तराखंडचा, बरोबर, ज्या ठिकाणी झाडी झुडपं जास्त होती, फॉरेस्ट कव्हर मॅक्झिमम होता, ओके, वाईल्ड लाईफ सेंच्युरीज भरपूर होत्या. सो तो ओरिजिनल पॅटर्न डिस्टर्ब न होऊ देण्यासाठी आणि ओरिजिनल लँडस्केप मेंटेन करण्यासाठी ही नवीन अमेंडमेंट भू कानून मध्ये लागू करण्यात आलेली आहे. सो व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह आपण समजून घेऊया की या भू कानून मध्ये ही अमेंडमेंट का करण्यात आली आहे. व्हॉट इज द पर्पज और ऑब्जेक्टिव्ह बिहाइंड दॅट. सो द ऑब्जेक्टिव्ह इज प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ द लोकल पीपल. तिथली जी लोकलाइट्स आहेत ते मेनली रूरल लोकलाइट्स आहेत, रूरल पॉप्युलेशन आहे, त्यांचं पोट हे शेतीवरती किंवा तिथल्या हॉर्टिकल्चरवरती चालतं. सो तिथल्या लोकल रेसिडेंट्सचा विचार करता त्यांना पहिली प्रायोरिटी देता हे अमेंडमेंट करण्यात आलंय. ऑल्सो एनकरेजिंग इन्व्हेस्टमेंट अँड डेव्हलपमेंट इन द स्टेट. म्हणजे स्टेट मधल्याच लोकांनी स्टेट मधल्या जमिनीचा फायदा घेता यावा. बाहेरच्या लोकांनी उत्तराखंडमध्ये येऊन कमर्शियल ऍक्टिव्हिटीज किंवा इंडस्ट्रियलायझेशन किंवा स्वतःचे खिशे भरण्यापेक्षा उत्तराखंड मधल्याच लोकांना तिथल्या रिसोर्सेसचा, तिथल्या लँड रिसोर्सेसचा फायदा भेटावा. या दृष्टिकोनातून हा लॉ अमेंड करण्यात आलाय. हा झाला पहिला पर्स्पेक्टिव्ह. दुसरा पॉइंट, कर्बिंग लँड ग्रॅबिंग. जमीन जी हडपली जाते, जे प्रमाण वाढत चाललंय कमर्शियल सेक्टरसाठी किंवा पॉलिटिशियन्स द्वारे सुद्धा काही वेळेस करप्ट प्रॅक्टिसेस थ्रू लँड हडपलं जातं. सो या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी सुद्धा हे अमेंडमेंट गरजेचं होतं. The legislation strives to combat land grabbing practices, ensuring fair and transparent land deals for all stakeholders. म्हणजे तिथं कुठलीही पार्शियालिटी किंवा गैर गोष्ट होणार नाही. ओके, ऑल थिंग्स विल बी फेअर अँड ट्रान्सपरंट फॉर ऑल इररिस्पेक्टिव्ह ऑफ युअर सोशल और इकॉनॉमिक स्टेटस. त्याचसोबत प्रिझर्विंग ऍग्रिकल्चरल लँड, जसं न्यूजपेपर मध्ये दिलंय, प्रिझर्विंग द प्रोव्हिन्शियल नेचर ऑर प्रोव्हिन्शियल पॅटर्न ऑफ उत्तराखंड. सो त्या ठिकाणी रेकग्नायझिंग द सिग्निफिकन्स ऑफ ऍग्रिकल्चर फॉर द स्टेट्स इकॉनॉमी. कारण पर्टिक्युलरली उत्तराखंड मधली जी इकॉनॉमी आहे ती टुरिझम नंतर ऍग्रिकल्चर किंवा ऍग्रॅरियन बेस्ड आहे, शेतीवरती अवलंबून आहे, हॉर्टिकल्चरवरती अवलंबून आहे. आणि त्यासोबत एन्व्हायरमेंटचं संरक्षण. अल्टिमेटली the Bhu Kanun seeks to protect and preserve agricultural land by restricting its conversion for non-agricultural or commercial purposes. So हे होते broader objectives of the amendment into Bhu Kanun. हे जरा लक्षात ठेवा, समजून घ्या. एवढे पॉइंट्स या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. ओके, मूविंग टू द नेक्स्ट आर्टिकल, एडिटोरियल ऑफ द डे, दॅट इज मणिपूर इज इन द नीड ऑफ ग्रेटर कॉमन गुड पॉलिटिक्स. त्या संदर्भामध्ये त्यांनी डिस्कस केलेला आहे मुद्दा रिगार्डिंग पॉप्युलिझम. ओके, आणि त्यांनी 3 पॅटर्न्स सांगितले त्यात. रिऑर्डरिंग पॉप्युलिझम, दुसरा मुद्दा म्हणजे ऍडिटिव्ह पॉप्युलिझम आणि तिसरा मुद्दा म्हणजे कोटिडियन ही कन्सेप्ट विच इज ऍप्लिकेबल और विच इज अप्लाइड इन ब्रॉडर सेन्स ऑफ पॉप्युलिझम. आता इथे जे बाकीचे मुद्दे आहेत ते रिपीटेडली आपण बऱ्याच वेळा डिस्कस केलेत. प्रेसिडेंट्स रूल लागू होणं किंवा मणिपूर मधला क्रायसिस, मितीज आणि नागाज मधली डिस्प्यूट, ट्रायबल पॉप्युलेशन्स मधली डिस्प्यूट, बरोबर. सो त्या गोष्टी आपण रिपीट नाही करणार आजच्या सेशन मध्ये. इथे आपण पॉप्युलिझम किंवा पॉलिटिकल बॅकग्राऊंड ऑफ मणिपूर थोडी डिस्कस करूया, कारण ती महत्वाची आहे आणि त्याचे पॅटर्न्स, त्याचे टाइप्स सुद्धा त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत. सो दॅट बिकम्स अन इम्पॉर्टंट अँगल फॉर युअर मेन्स. आता पॉप्युलिझम म्हणजे काय, लेमॅन टर्म्स मध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये जर डिफाइन करायचं झालं, अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ कॅम्ब्रिज डिक्शनरी, त्या ठिकाणी पॉप्युलिझमची डेफिनेशन काय सांगते बघा. पॉलिटिकल आयडियाज अँड ऍक्टिव्हिटीज that are intended to get support of ordinary people by giving them what they want. थोडक्यात सांगायचं झालं, सिंपल टर्म्स मध्ये अगदी मांडायचं झालं तर पॉप्युलिझम काय आहे, इट इज अ सेट ऑफ आयडियाज अँड ऍक्टिव्हिटीज जे पॉलिटिशियन्स द्वारा केले जातात, बरोबर, कशासाठी, दॅट आर इंटेंडेड टू गेट सपोर्ट ऑफ द ऑर्डिनरी पीपल, आम जनतेचा सपोर्ट आणि पाठिंबा, त्यांच्या वोट्स मिळवण्यासाठी. कशाला वोट्स मिळवायचे, सत्ता टिकवून ठेवण्यासाठी, बरोबर, पॉवर मध्ये राहण्यासाठी, बाय गिव्हिंग देम व्हॉट दे वॉन्ट. म्हणजे थोडक्यात
लोकांना मॅनिप्युलेट करणं, लोकांचा ब्रेन वॉश करणं टू रिटेन पॉवर, ओके, टू रिटेन दॅर रोल ऑर पोझिशन इन द पॉलिटिक्स. सो दॅट इज द आयडिया ऑफ पॉप्युलिझम. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, पॉप्युलिझमचे दोन्ही स्वरूप असू शकतात, पॉसिबिलिटीज दोन्ही आहेत. देयर कॅन बी पॉझिटिव्ह पॉप्युलिझम और देयर कॅन बी नेगेटिव्ह पॉप्युलिझम. पण अर्थातच आपल्याला आज जे बघायला भेटतं सोसायटीमध्ये, पॉलिटिक्समध्ये, दॅट इज नेगेटिव्ह पॉप्युलिझम. म्हणजे स्वतःचा फायदा साध्य करण्यासाठी, स्वतःचं हित साध्य करण्यासाठी अल्टिमेटली पॉलिटिशियन्स ट्राय टू मॅन्युप्युलेट पीपल अँड ट्राय टू रिटेन देअर पॉवर. आता या ठिकाणी अकॉर्डिंग टू कॅसम्यूड, ओके, अकॉर्डिंग टू रायटर कॅसम्यूड, सोशियो स्टुडंट्स नीड टू हॅव युअर अटेंडन्स हिअर. कॅसम्यूडचं म्हणणं काय होतं बघा या ठिकाणी पॉप्युलिझम बद्दल. इट इज द आयडिया दॅट सोसायटी इज सेपरेटेड इनटू टू ग्रुप्स, वन विथ प्युअर पीपल अँड अदर करप्ट इलाइट. म्हणजे पॉप्युलिझम ही एक संकल्पना आहे, ही कुठली थ्योरी नाहीये, ही एक संकल्पना आहे किंवा स्ट्रॅटेजी आहे किंवा एक अस्तित्व आहे की समाजामध्ये दोन घटक आहेत. एक लोक ज्यांना म्हणजे स्वतःच्या गरजेपुरत्याच गोष्टी हव्या आहेत आणि दुसरा सेट ऑफ पॉप्युलेशन ज्यांना कमर्शियल बेनिफिट्स पाहिजेत आणि त्यांच्या बेनिफिटसाठी ते बाकी जनतेला सुद्धा काय करतात, नेगेटिव्ह इम्पॅक्ट्स मध्ये किंवा नेगेटिव्ह गोष्टींमध्ये खेचतात. सो दॅट इज हाऊ सोसायटी इज डिवायडेड इंटू टू पीपल, दॅट इज ग्रीडी पीपल, दोज हू वॉन्ट मोर, अँड सॅटिस्फाईड पीपल, नॉर्मल पीपल ज्यांना थोडक्यात त्यांचं काम भागतं. आता या कॉन्सेप्टमध्ये त्यांनी सांगितलंय की ट्रू पॉप्युलिस्ट लीडर, एखादा योग्य किंवा एखादा प्रॉम्प्ट नेता ज्याला ऍक्च्युअली पॉप्युलिझमची डेफिनेशन अस्तित्वात आणायची आहे किंवा पॉप्युलिझम ह्या कन्सेप्टला पॉझिटिव्हली यूज करायचंय. What he will claim? He claims to represent the unified will of people. हा फ्रेज महत्वाचा आहे, unified will of people. He stands in opposition to an enemy often embodied by current system aiming to drain the swamp or tackle the liberal elite. What do you mean by liberal elite? Liberal elite म्हणजे socialistic principle. असे प्रिन्सिपल्स जे सरकारच्या डॉमिनन्सला किंवा गव्हर्नमेंट ऑथॉरिटीला मान्यता देतात किंवा सरकार जे सांगेल त्याला फायनल किंवा अल्टिमेट मानतात, दॅट इज द कन्सेप्ट ऑफ लिबरल इलाइट. आता या ठिकाणी रायटरने काय सांगितलंय, त्यांनी सांगितलंय की जो एक खरा पॉप्युलिस्ट नेता असेल ज्याला ऍक्च्युअली पॉप्युलिझमच्या माध्यमातून पॉझिटिव्ह गोष्टी साध्य करायच्या आहेत देशामध्ये किंवा समाजामध्ये, व्हॉट ही विल ट्राय टू डू, तो त्याच्या ऑपोनेंट्सच्या खिलाफ किंवा त्याच्या पार्टीच्या खिलाफ सुद्धा जाऊ शकतो आणि लोकांच्या हितासाठी लढू शकतो. ही कॅन फाईट फॉर द विल ऑफ द पीपल गोइंग अगेन्स्ट द लिबरल इलाइट. म्हणजे गरज जर पडली, जर नेसेसिटी ऑफ द आवर असा असेल की त्या ठिकाणी तुम्ही सोशलिस्ट प्रिन्सिपल्स वापरून ट्रू डेमोक्रेसी साध्य करू शकत नाही, तर वेळ पडल्यास त्या ठिकाणी तुम्ही काय केलं पाहिजे, प्रायव्हेटायझेशन सुद्धा करायला मागं पुढं नाही बघितलं पाहिजे. सो ही थिअरी त्यांनी सांगितली आहे की एक योग्य नेता, एक प्रॉम्प्ट लीडर, एक रॅशनल लीडर कसा असतो, हाऊ ही विल ट्राय टू युटिलाइज दिस पॉप्युलिझम इन अ ब्रॉडर और गुड सेन्स, इन अ पॉझिटिव्ह सेन्स. त्या ठिकाणी ही विल थिंक और ही विल प्रायोरिटाइज द इंटरेस्ट ऑफ द पीपल, द विल ऑफ द पीपल. सध्याच्या टाइममध्ये, सध्याच्या काळामध्ये लोकांच्या हितासाठी कुठली गोष्ट जास्त गरजेची आहे किंवा जास्त बेनिफिशियल ठरेल, मग ती सोशलिझम असो, दॅट इज लिबरल एलाइट प्रिन्सिपल्स असो किंवा प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन असो. सो व्हॉट एव्हर विल बी सुटेबल फॉर द इंटरेस्ट ऑफ द पीपल, फॉर द इंटरेस्ट ऑफ द कॉमन मॅन, दॅट विल बी प्रॅक्टिस्ड और प्रीच्ड और प्रोपॅगेटेड बाय द पॉलिटिशियन्स. नाउ पॉप्युलिझम इज नॉट अन आयडियोलॉजी. ही एखादी आयडियोलॉजी नाहीये, तर ती काय आहे, ती एक स्ट्रॅटेजी आहे, पॉलिटिकल प्लॅन आहे जो नेत्यांद्वारे इम्प्लिमेंट केला जातो किंवा साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो फ्रॉम द कॉमन पीपल और बाय टेकिंग सपोर्ट ऑफ द कॉमन पीपल. निओ लिबरलिझम. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, यूपीएससी ऍस्पिरंट्सनी अँड एक्स्पेशली सोशियो ऑप्शनल वाल्यांनी, ज्या ठिकाणी तुम्ही हा शब्द ऐकता किंवा शिकता ग्लोबलायझेशन, ग्लोबलायझेशनचा एक कॉन्सिक्वेन्स किंवा त्याचा परिणाम तुम्ही म्हणू शकता, त्याचा एक कॉन्सिक्वेन्स म्हणजे निओ लिबरलिझम. आणि इथं एक मुद्दा लक्षात घ्या की निओ लिबरलिझम कॅन बी कन्सिडर्ड ॲज वन ऑफ द कॉम्पोनंट, एक घटक ऑफ पॉप्युलिझम. तीन शब्द कसे एकमेकांशी इंटरकनेक्टेड आहेत समजून घ्या. मी म्हटलं ग्लोबलायझेशन ही फ्रेज जी आपण शिकतो इकॉनॉमीमध्ये, त्याचा परिणाम म्हणजे निओ लिबरलिझम जे आजकाल जगात बघायला भेटते, ज्याचे निगेटिव्ह इफेक्ट्स जास्त आहेत इन्स्टेड ऑफ पॉझिटिव्ह इफेक्ट्स. आणि तुम्ही म्हणू शकता की पॉप्युलिझमचा एक घटक किंवा एक कॉम्पोनंट
म्हणजे निओलिबरलायझेशन, निओलिबरलिझम ज्याला तुम्ही म्हणता. आता यामध्ये समजून घ्या, neoliberal order has not only skipped the balance towards capital economy and away from the labor, the regime that it has created has also given rise to lower inflation, lower growth rate, lower investment rate, lower productivity growth, increasing wealth and increasing income inequality. कारण निओलिबरलिझम मध्ये जर कोणाचा फायदा झालाय जास्तीत जास्त तर तो म्हणजे फक्त आणि फक्त श्रीमंत आणि एस्टॅब्लिश्ड लोकांचा झालेला आहे, किंवा त्याचा आउटकम आपल्याला तसा बघायला भेटतोय आजच्या काळामध्ये. सो या ठिकाणी त्यांनी सांगितलंय की निओलिबरलिझम यांनी ग्रोथ रेट वगैरे वाढवायला मदत केलेली नाहीये, पण जे श्रीमंत आहेत तेच फक्त श्रीमंत होत चाललेत. बाकी इकॉनॉमी म्हणजे तुम्ही म्हणू शकता की लोअर इन्कम क्लास किंवा मिडल क्लास ह्यांचा कुठल्याच अँगलनी ग्रोथ झालेला किंवा त्यांचा फायदा झालेला आपल्याला दिसून येत नाही. सो दॅट इज द इफेक्ट ऑफ निओलिबरलिझम. ओके, अँड दॅट इज वन ऑफ द कॉम्पोनंट और वन ऑफ द फॅक्टर ऑफ पॉप्युलिझम. आता या ठिकाणी जर तुम्हाला पॉप्युलिझम ही कन्सेप्ट समजली असेल तर लेट अस कम बॅक टू द एडिटोरियल. त्या ठिकाणी त्यांनी पॉप्युलिझम हे मणिपूर मधल्या क्रायसिससाठी किंवा व्हायलन्ससाठी कसं कारणीभूत आहे हे पटवून दिलंय आणि त्यानंतर 3 शब्दांचा उल्लेख केलाय जो तुमच्यासाठी महत्वाचा आहे. रिऑर्डरिंग पॉप्युलिझम म्हणजे त्या ठिकाणी पॉप्युलिझमच्या प्रिन्सिपलला यूज करून पॉलिटिशियन्सनी एक मॉरल ऑर्डर, एक रायचियस ऑर्डर एस्टॅब्लिश केली पाहिजे की समाज किंवा राजकारण हे ह्या सेट ऑफ रूल्स आणि रेग्युलेशन्स मध्ये मर्यादित राहिलं पाहिजे किंवा ह्या आदर्शांचा रिस्पेक्ट केला पाहिजे. These principles should be followed and respected while running a democracy, while running a nation or a state. आता या ठिकाणी reordering populism, that is या ठिकाणी idea of restructuring the moral order. त्यानंतर additive populism. additive populism म्हणजे काय? या ठिकाणी एक सिंपल शब्द तुम्ही लक्षात ठेवू शकता, inclusive governance. म्हणजे अशी सरकार जी प्रत्येक व्यक्तीचा विचार करते, म्हणजे फक्त श्रीमंतांचाच नाही तर मिडल क्लास आणि लोअर इन्कम ग्रुप्सचा सुद्धा विचार करते. सो दॅट इज ॲडिटिव्ह पॉप्युलिझम विच हॅज इन्क्लुझिव्ह प्रिन्सिपल और विच हॅज इन्क्लुझिव्ह ऑब्जेक्टिव्स. आणि तिसरा मुद्दा त्यांनी सांगितलाय कोटिडियन. कोटिडियन म्हणजे काय? अ थिंग विच बिकम्स अ पार्ट ऑफ नॉर्मल लाईफ. म्हणजे या ठिकाणी रायटरचं म्हणणं असं आहे, एडिटोरियल मध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की ठीक आहे, पॉप्युलिझम इज अ पार्ट ऑफ पॉलिटिक्स. तुम्ही पॉप्युलिझम या थिअरीला, या स्ट्रॅटेजीला सेपरेट करू शकत नाही राजकारणापासून, पण ह्या ठिकाणी राजकारणी लोकांची पर्सनल चॉईस आहे की वेदर दे हॅव टू अडॅप्ट पॉझिटिव्ह पॉप्युलिझम और नेगेटिव्ह पॉप्युलिझम. सो दॅट विल लाय इन टू द हँड्स ऑफ द लीडर, ज्याच्या हातात तुम्ही सत्ता देताय. ओके, सो दीज कन्सेप्ट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. हे मुद्दे जे होते आपण आज डिस्कस केले, पहिल्यांदाच आलेत न्यूजपेपरमध्ये इन टर्म्स और विथ रिस्पेक्ट टू मणिपूर, आणि त्या ठिकाणी पॉप्युलिझम या कन्सेप्टला डिस्कस करणं, समजणं, वेळ पडली त्यात लिहिणं, त्याचे पॅरामीटर्स मांडणं गरजेचं आहे. ओके, मूव्हिंग अहेड टू द नेक्स्ट आर्टिकल ऑफ द डे. नायदर इकॉलॉजिकली सस्टेनेबल नॉर एथिकल, न्यू स्टडी एक्सप्रेस कन्सर्न ओव्हर ट्रान्सलोकेशन ऑफ आफ्रिकन चीताज. आता जे आफ्रिकन चीताज आपण बाहेरच्या देशातून आणून कोनो नॅशनल पार्क मध्ये ठेवलेत, त्यांचा सर्व्हायवल रेट का डिक्रीज होतोय किंवा त्यांचा सर्व्हायवल इतकं डिफिकल्ट का होत चाललंय, या ऍक्च्युअल रिझन्सला आपल्याला अनालाइज करण्याची गरज आहे. ओके, जस्ट अ मिनिट. Okay, so according to CWS, the study highlights that translocation of African cheetahs to India has resulted in significant challenges with mortality rate, that is death rate of cheetahs up to 40 to 50%. आता इथे आपण किती चीताज आणले साऊथ आफ्रिकामधून, नामिबियामधून, ते आपण बऱ्याचदा रिपीटेडली डिस्कस केलेलं आहे. ते पुन्हा डिस्कस करण्याची गरज नाहीये. इट इज, यू ऑलरेडी नो दिस डाटा. आपल्याला जे डिस्कस करणं गरजेचं आहे दॅट इज द प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स. ऍक्च्युअली प्रॉब्लेम्स काय आहेत, ओके, ते आपण स्टडी करूया. नाउ दिस इज द आर्टिकल टेकन फ्रॉम अ जर्नल फ्रॉम वाईल्ड लाईफ अनालिटिकल सेंटर ऑफ इंटरनॅशनल युनियन. त्या ठिकाणी त्यांनी इंडियाचा मुद्दा कसा डिस्कस केलाय बघा. इंडियामध्ये जर आपल्याला एखाद्या स्पीशीजला आणायचंय, त्यांची संख्या किंवा त्यांचे पॉप्युलेशन आणि त्यांचं ब्रीडिंग वाढवायचंय, तर त्यासाठी आधी आपल्याला विचार केला पाहिजे की त्या स्पीशीजसाठी अंडरलाईंग रिक्वायरिंग कंडिशन्स काय आहेत किंवा त्या स्पीशीजच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत. जसं की या ठिकाणी आपण चित्ताबद्दल बोलतोय.
आता चित्ता ही जी स्पीशीज आहे त्यांची एक बेसिक रिक्वायरमेंट किंवा नीड आहे, दॅट इज द रिक्वायर लार्जर लँडस्केप. लक्षात घ्या, इथे त्यांनी दिलंय चित्ताचा एक इश्यू आहे की इट इज वन ऑफ द वाइडेस्ट रेंजिंग ऑफ बिग कॅट्स known to travel across areas in excess of 1000 square kilometer in a year. एवढं मोठं क्षेत्रफळ त्यांना लागतंय आणि भारतामध्ये ज्या ठिकाणी ग्रासलँडचा एक्सटेंट किंवा ग्रासलँडचं एक्सटेन्शन कमी होत चाललंय, श्रिंक होत चाललंय. सो अशा सिच्युएशन मध्ये स्पीशीजला बाहेरून भारतामध्ये आणण्याआधी आपल्याला ह्यावरती लक्ष फोकस केलं पाहिजे की जरी आपण त्या स्पीशीज आणल्या तरी त्यांना हॅबिटेट आहे की नाही, ॲडिक्वेट हॅबिटेट कंडिशन्स, नॅचरल कंडिशन्स आहेत का जे त्यांचं सर्व्हायव्हल फेवर करतील. सो या कॉन्टेक्स्टमध्ये जे ग्रासलँड एक्सटेन्शन आपलं श्रिंक होत चाललंय, कमी होत चाललंय, आपल्याला त्याला आधी रिस्टोर करण्याची गरज आहे. वी फर्स्ट नीड टू ॲड्रेस द इश्यू ऑफ श्रिंकिंग ऑफ ग्रासलँड्स. ग्रासलँड्स कमी होत चाललेत, त्यांचा स्क्वेअर किलोमीटर किंवा त्यांचं एक्सटेन्शन कमी होत चाललंय. याचा अर्थ असा होऊ नये की त्यांना आपण वेस्ट लँड म्हणून घोषित करावं. त्यांना रिस्टोर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. रिगार्डेड ऑथॉरिटीजनी प्रयत्न केले पाहिजेत, त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, हातपाय मारले पाहिजेत टू रिस्टोर द ग्रासलँड स्पीशीज अँड ग्रासलँड एक्सटेन्शन इन द कंट्री. आणि त्यानंतरच आपण विचार करू शकतो की येस, इंडिया इज रेडी फॉर इम्पोर्टिंग एक्झॉटिक स्पीशीज, फॉरेन स्पीशीज, मग ती चिता असो किंवा कुठली अदर स्पीशीज असो. फाईन. सो या ठिकाणी मेन प्रॉब्लेम काय आहे? We, that is India, is grappling with many complex conservation problems such as wild animal conflict. कारण पुन्हा तोच मुद्दा की नॅचरल हॅबिटेट वाईल्ड लाईफचं श्रिंक होत चाललंय, त्यामुळे ती म्हणजे वाईल्ड स्पीशीज काय करतात, ह्युमन सेटलमेंट्स मध्ये इन्व्हेड करतात. त्यानंतर लॉस अँड फ्रॅगमेंटेशन ऑफ हॅबिटेट, पोचिंग ऍक्टिव्हिटीज. सच प्रोजेक्ट्स लाईक चीता आर अ डिस्ट्रॅक्शन टू आवर कोर ऑब्जेक्टिव्ह ऑफ कन्झर्विंग वाईल्ड लाईफ अँड इकोसिस्टम. कारण अशा स्पीशीजला एकतर क्षेत्रफळ खूप जास्त लागतं, ते क्षेत्रफळ आपल्या इथे नॅचरली अवेलेबल नाहीये, श्रिंक होत चाललंय. मग आपण ऍडव्हर्स कंडिशन मध्ये अशा एक्झॉटिक स्पीशीजला फोर्स करतो की त्यांनी जीवन तिथं सर्व्हाइव्ह करावं, विच बिकम्स अ बर्डन, सायकोलॉजिकल बर्डन ऑन दॅट स्पीशीज ॲज वेल. ओके. सो याचे परिणाम अल्टिमेटली काय होतात, नेगेटिव्ह होतात. सो या ठिकाणी त्यांनी सांगितलंय की इंडिया नीड्स अ पार्टिसिपेटरी प्रोसेस विच टेक्स इन टू अकाउंट द डायव्हर्स व्हॅल्यूज पीपल प्लेस ऑन नेचर. म्हणजे आधी ह्युमन बिंग्स मधला आणि नेचर मधलं जे रिलेशनशिप आहे ते वेल एस्टॅब्लिश्ड असावं. त्यामध्ये लोकांना हे कळलं पाहिजे की ज्या ठिकाणी वाईल्ड लाईफ तुम्ही कन्झर्व करण्याचा विचार करताय, यू वॉन्ट द रिच वाईल्ड स्पीशीज ऑफ इंडिया टू लिव्ह अँड सर्व्हाइव्ह, त्या ठिकाणी अल्टिमेटली त्यांच्या संरक्षणासाठी त्यांचं हॅबिटेट आधी कन्झर्व केलं पाहिजे. सो वी नीड टू व्हॅल्यू द प्रिन्सिपल्स अँड ऍस्पेक्ट्स ऑफ नेचर ॲट फर्स्ट. त्यानंतर डायव्हर्स नॉलेज सिस्टम्स अँड व्हॅल्यूज नीड्स टू बी रिस्पेक्टेड. दर परसेप्शन्स ऑफ वाईल्ड लाईफ नीड्स टू बी अंडरस्टूड आणि त्याच्यावरती रिसर्च वगैरे केला पाहिजे ॲडिक्वेट. फाईन. Conservation efforts should focus more on their ability to maintain sustainable shared spaces between humans and wildlife. So अखंड जर आपण कंक्लुजन बघितलं तर ह्या ठिकाणी एकच कंक्लुजन निघतंय की चीताजला इंडियामध्ये इम्पोर्ट करण्याआधी आपल्याला त्यांच्यासाठी एक नॅचरल हॅबिटेट एस्टॅब्लिश करणं गरजेचं ठरतं. आणि नॅचरल हॅबिटेट म्हणजे या ठिकाणी ग्रासलँड एक्सटेन्शन. ओके. त्यानंतर प्रिलिम्सच्या अँगलमधून वेगवेगळ्या स्पीशीज त्यांच्या IUCN स्टेटस तुम्हाला विचारले जाऊ शकतात, जसं की किंग चीता, एशियन चीता. एशियन चीता स्पेसिफिकली त्याचा IUCN स्टेटस काय आहे लक्षात ठेवा, क्रिटिकली एंडेंजर्ड. ओके. सो हा प्रिलिम्सचा पॉइंटर झाला. लास्ट आर्टिकल ऑन बिल्डिंग रेझिलियंट टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर. आता या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर किंवा रेझिलियंट डिझास्टर मॅनेजमेंट या कॉन्टेक्स्ट मधला हा मुद्दा आहे, आर्टिकल आहे. Coalition for Disaster Resilient Infrastructure, a multilateral organization launched by PM in 2019, put out a report earlier that studying Indian telecom networks preparedness in the event of disasters. म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी रिपोर्ट लॉन्च केलाय, पब्लिश केलाय. कशाबद्दल की जेव्हा एखादा डिझास्टर होतो, अर्थक्वेक असेल, सुनामी असेल, त्यावेळेस टेलिकॉम नेटवर्क कसं डॅमेज होतंय किंवा अफेक्ट होतंय त्यावरती हा रिपोर्ट बनवण्यात आला होता आणि पब्लिश करण्यात आला होता. The report suggests that the ways in which state government can better prepare for calamities they impact telecom networks. म्हणजे या ठिकाणी त्या रिपोर्टने अनालाइज केलाय की स्टेट गव्हर्नमेंटचा रोल टेलिकम्युनिकेशन नेटवर्क आणि त्यांच्या एनरिचमेंट मध्ये जास्त महत्त्वाचा ठरतो किंवा त्या ठिकाणी सुधारणा करण्याची गरज आहे. Now why it is important?
टेलिकम्युनिकेशन नेटवर्क्स खूप जास्त महत्त्वाचे असतात किंवा कारण ज्या ठिकाणी किंवा ज्या सिच्युएशन मध्ये अशा नॅचरल कॅलॅमिटीज घडतात, उदाहरणार्थ अर्थक्वेक झालं, वोल्कॅनो झालं, त्या सिच्युएशन मध्ये तुमचं टेलिकम्युनिकेशन नेटवर्कच पहिल्यांदा तुम्हाला मदत करणार आहे. जे तुम्ही फर्स्ट एड म्हणता मेडिकलमध्ये, एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला तर आपल्याला फर्स्ट एड त्या ठिकाणी द्यावा लागतो, तसं तुम्ही इथं म्हणू शकता की एखादा नॅचरल कॅलॅमिटी झाली, अकर झाली, ओके, एखाद्या सिच्युएशन मध्ये, सो त्या सिच्युएशन मध्ये दीज टेलिकम्युनिकेशन नेटवर्क्स आर युअर फर्स्ट किट ऑफ सर्व्हायव्हल. तुम्हाला मदत मागायची आहे किंवा तुम्हाला मेसेज कन्वे करायचा आहे, युअर फर्स्ट रिक्वायरमेंट इज दिस टेलिकम्युनिकेशन नेटवर्क हॅज टू बी स्टेबल अँड रिजिड. बरोबर. सो त्या ठिकाणी telecom networks are crucial to handling disasters because they allow the state and national disaster management authorities to communicate quickly with local municipalities and the associated authorities. जी लोक त्यांना मदत करणार आहेत, जी त्यांच्या मदतीसाठी धावणार आहेत, त्यांच्यासाठी कम्युनिकेट करायला अशा सिच्युएशन मध्ये टेलिकॉम नेटवर्क महत्त्वाचा ठरतो किंवा फर्स्ट लाईन ऑफ सेफ्टी ठरतो. ओके. आता यामध्ये व्हॉट कॅन बी डन, त्या ठिकाणी त्यांनी काय काय केस स्टडीज सांगितलेत, काय काय सोल्युशन सांगितलेत. जसे या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की बरेच अंडरसी केबल्स जे असतात दे हॅव टाइम कन्झ्युमिंग रिपेअर प्रोसेस. ओके. दॅट इन्व्हॉल्व्स अ रिपेअर वेसल जे त्या ठिकाणी अराइव्ह होईल कोस्टमध्ये, त्यानंतर रिजॉईनिंग केबल्स कराव्या लागतील. However, since much of the disruption is attributable to power failures, much can be accomplished during a disaster by maintaining or restoring power supply. म्हणजे जेव्हा असादा मिसहॅप होतो त्या मिसहॅप मध्ये मेजॉरिटी केसेस मध्ये जो अंडरलाईन कॉज असतो तो असतो पॉवर फेलियर किंवा कन्सिस्टंट सप्लाय ऑफ पॉवर. मग त्या इश्यूला आपल्याला मेनली ऍड्रेस केलं पाहिजे इन्स्टेड ऑफ अदर नॉन इम्पॉर्टंट इश्यूज. सो या ठिकाणी त्यांचं म्हणणं असं आहे की पॉवर फेलियरमुळे जे मेजॉरिटी डिझास्टर्स किंवा चॅलेंजिंग आउटकम्स निघतात त्या इश्यूला ऍड्रेस करा, मग बाकीच्या गोष्टी आपोआप ज्या छोट्या मोठ्या आहेत त्या मॅनेज होऊन जातील. फाईन. सो दिस पॉवर फेलियर अँड कन्सिस्टंट पॉवर सप्लाय ह्या गोष्टीवरती टेक्नॉलॉजीच्या मदतीने किंवा इतर कुठल्या मदतीने काम करणं गरजेचं आहे. आता ह्या अखंड आर्टिकलमध्ये विशेष त्यांनी फक्त केस स्टडीज दिल्यात, इथं हा ऍक्सिडेंट झाला, तिथं तो ऍक्सिडेंट झाला, ते आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं नाहीये. आपल्याला जेव्हा उत्तर लिहायचंय किंवा एसे लिहायचंय तिथं आपल्याला फॅक्च्युअल कंटेंट मांडणं गरजेचं ठरतं. सो त्या ठिकाणी लक्षात घ्या, टेलिकॉम रेझिलियन्स इन्फ्रास्ट्रक्चर जर आपल्याला डेव्हलप करायचं असेल तर आपल्याला कुठल्या पॅरामीटर्सला विचारात घ्यावं लागेल. त्या ठिकाणी पहिला पॅरामीटर आहे रिस्क अनालिसिस. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादं नवीन टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर उभं करताय, एस्टॅब्लिश करताय, तुम्हाला त्या ठिकाणी रिस्क कुठल्या कुठल्या असतील हे आधी अज्युम केलं पाहिजे, त्या रिस्कचं अनालिसिस केलं पाहिजे आणि त्या रिस्क फॅक्टर्सला लक्षात ठेवून समोर ठेवून तुम्हाला ते इन्फ्रास्ट्रक्चर डिझाईन केलं पाहिजे. दॅट इज रिस्क अनालिसिस. सेकंड, रिडंडन्सी अँड बॅकअप पॉवर. जसं या ठिकाणी आपण पाहिलं, डिस्कस केलं एडिटोरियलमध्ये की बॅकअप पॉवर किंवा पॉवर सप्लाय कन्सिस्टंट राहायला पाहिजे, तो इंटरप्ट होता कामा नये. त्या गोष्टीवरती जास्त काम करणं गरजेचं आहे. कस्टमायझेशन आणि चौथा मुद्दा डिझास्टर प्लॅनिंग. सो दीज आर द 4 स्टेप्स विच नीड्स टू बी टेकन इन टू कन्सिडरेशन फॉर बिल्डिंग अ रेझिलियंट टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर. सो दीज आर इम्पॉर्टंट फॉर स्ट्रेंथनिंग द रेझिलियन्स. नो सिंगल इंटरव्हेन्शन विल मेक टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर फुल्ली रेझिलियंट. म्हणजे यातली एखादी गोष्ट तुम्ही केली तर तुम्हाला आउटकम भेटेल असं नाही. सगळ्या गोष्टींना आपल्याला सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे, सगळ्या गोष्टींना सायमल्टेनियसली ऍड्रेस करणं गरजेचं आहे फॉर पॉझिटिव्ह आउटकम्स. त्या ठिकाणी कोलिएशन फॉर डिझास्टर रेझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर CDRIच्या बॉडीबद्दल इथं उल्लेख केलाय जो न्यूजपेपरमध्ये पण आहे. इट इज अन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन. इट इज अ ग्लोबल पार्टनरशिप ऑफ 49 मेंबर्स. किती मेंबर्स आहेत? 49 मेंबर्स डेडिकेटेड टू क्लायमेट अँड डिझास्टर रेझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर. सो 49 मेंबर्सचा हा एक ग्रुप आहे, ऑर्गनायझेशन आहे ज्या ठिकाणी ते काम करतात विथ रिगार्ड टू क्लायमेट अँड डिझास्टर रेझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर. कॉम्प्राइजिंग नॅशनल गव्हर्नमेंट्स, UN एजन्सीज, मल्टीलॅटरल डेव्हलपमेंट बँक्स जे फंडिंग करतील, प्रायव्हेट सेक्टर जे पुन्हा फंडिंग करतील, अँड अकॅडमियाज जे सजेशन्स आणि टेक्नॉलॉजिकल आउटकम्स किंवा नवीन प्रोटोकॉल्स डिझाईन करायला किंवा त्या ठिकाणी सजेस्ट करायला हेल्प करतील. CDRI promotes the advancement of resilient infrastructure solutions worldwide, across the world, across the globe. So yes, these points you can mention in your answer if at all you might be asked in the exam. सो अशा प्रकारे आपण चारही आर्टिकल्स जे मेन्सच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे होते आजच्या पेपरमधले ते इथे कव्हर केलेले आहेत. सो आजच्यासाठी आपण आजचा अनालिसिस सेशन इथे कन्क्लूड करतो. थँक्यू.